बहिणीनो, एक मोठी बातमी समोर आलेली आहे। तर दोन्ही हप्ते एकत्रितरित्या येणार, म्हणजे 3,000 रुपये एकत्रितरित्या येणार अशी चर्चा असताना विरोधी पक्षाकडून थेट निवडणूक आयोगालाच थेट आक्षेपपत्र देण्यात आलेलं आहे। आता याचबरोबर पैसे मिळणार की अडकणार हा मोठा प्रश्नचिन्ह लाडक्या बहिणीसमोर निर्माण झालेला आहे। याचीच माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नेमकं प्रकरण काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना याचा आर्थिक लाभ मिळतो आणि लाडकी बहीण योजना ही एक राज्य शासन व राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। त्याचबरोबर आता सध्या चर्चा आहे की प्रलंबित व चालू दोन्ही हप्ते एकत्रित दिले जाणार, पण यावर आता राजकारण तापलं आहे। विरोधी पक्षांचे नेमके मत काय आहे? विरोधी पक्षांचा आक्षेप असा आहे की निवडणुकीच्या काळामध्ये जर दोन्ही हप्ते एकत्रितरित्या जर वितरित केले जातील तर साहजिकच आचारसंहितेचा भंग आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। नेमकं त्यांचं आक्षेपपत्र काय आहे ते थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या माध्यमातून दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी एक लेखी पत्र देण्यात आलेले आहे राज्य निवडणूक आयोगाकडे। विषय आहे महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबतचा हा विषय आहे। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2025 ची रक्कम डिसेंबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली। राज्यातील महानगरपालिका म्हणजे 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदारांच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या दोन्ही महिन्यांची एकत्रितरित्या 3,000 रुपयाची रक्कम देण्याचा घाट सरकारचा घातला आहे। ही बाब 1 कोटीहून अधिक महिलांच्या मतदारांच्या प्रभावित करेल। मतदानाच्या खात्यात पैसे आल्याने त्यांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षांच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे। एक प्रकारची सामुदायिक आणि सरकारी लाच आहे। आदर्श आचारसंहितेचा भंग या कारणाने या सरकारी कृतीने होत असणार आहे। लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, ही अतिशय चांगली योजना आहे। डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 चे लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत असे निर्देश आयोगाने शासनाकडे द्यावेत अशी विनंती आहे। आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यांच्याकडून अशा पद्धतीचं पत्र नेमकं निवडणूक आयोग काय निर्णय घेते? आता निवडणूक आयोगाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता तसं पाहिलं तर निवडणूक आयोगाकडे 3 प्रकारचे निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकते। पहिलं म्हणजे हप्ता थांबवणे, दुसरा मुद्दा म्हणजे हप्ता पुढे ढकलणे, तिसरा म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती देणे। आता याचा परिणाम लाखो महिलांच्या म्हणजे लाखो लाडक्या बहिणीच्या खात्यावर येणाऱ्या पैशावर होणार आहे। लाडक्या बहिणींना घाबरायचं कारण नाही, कारण ही योजना आधीपासूनच मंजूर आहे। त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून प्रलंबित व चालू हप्त्यांचे वितरण करण्यासाठी आर्थिक तरतुदींची हालचाली त्यांच्या माध्यमातून चालू झालेल्या आहेत। त्याचबरोबर आता प्रश्न हा आहे की वेळेचा आणि पद्धतीचा। पैसे मिळणार की नाही हा प्रश्न नाहीये, त्यामुळे पैसे मिळणारच हे साहजिकच आहे। तज्ञांच्या मते असं सांगितलं जाते की निवडणूक आयोग हे कायदेशीर बाबी पाहिल आणि त्यावरच त्यांचा निर्णय ठरेल आणि कायदेशीर बाबीत राहूनच त्यांनी निर्णय घेतील। त्यामुळे निर्णय येईपर्यंत कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। पाहत राहा अशीच नवीन अपडेट आणि त्याचबरोबर खरी माहिती। आणि नेमकं तुम्हाला काय वाटते, पुढे दोन्ही हप्ते एकत्र मिळायला हवीत का? याबद्दल तुमचं मत अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। अशा नवनवीन योजनाची माहिती व अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। आवडलं तर लाईक सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करायला विसरू नका। नवीन अपडेटसह पुन्हा भेटूया, तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या। धन्यवाद।